कसं नाव तुमचं? गंगाराम साहेब नाव. कालपासून दिसलाय साप? हा काल. वडिलांना दिसलं होतं? हा वडला. तुम्ही गेलं असं म्हटलं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सांगालो मित्रांनो. आणि लाकडामध्ये होतं, तुम्ही बघू शकता. खरं तर आम्ही पुढची लाकडं इथनं काढलेली आहेत आणि हे घाबरून ह्याच्यात तो पळालेला आहे. बघू शकता कशा प्रकारे इथपर्यंत त्याचं तोंड आलेलं आहे. आणि आपल्याला पण ते घाबरत असत, जे मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून हा इथपर्यंत जाऊन आला. आणि कालपासून आहे, हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. किती मोठा साप आहे तुम्ही बघू शकता. इकडे येण्याचा प्रयत्न करतोय, परत त्याच्यात जातोय. आणि लाकडातनं कशा प्रकारे मॅच होते बघू शकता तुम्ही. अतिशय मोठा घोणस आहे, तोंड त्याच्या साईडला असल्यामुळं याला आरामात पकडू शकतो. हे गुदद्वार कालपासून आहे आणि साप घोणसची खासियत आहे, लक्षात घ्या. तसा पण हा मिलन काळात आहे, ती गोष्ट वेगळी. पण मिलन काळात जरी नसेल, हा साप कित्येच दिवस एकाच ठिकाणी राहू शकतोय. थोडासा म्हणजे ब्लर दिसतोय तुम्हाला, नाही तर सुंदर तुम्ही किती बघू शकता. हा साप तेवढाच धोकादायक. आणि लाकडं काढल्यानंतर ह्यात तो पळून घुसला, पण कालपासून आलाय. हा साप एक विशिष्ट आहे, म्हणजे एखाद्या ठिकाणी त्याला खायला मिळालं तो आपलं अख्खं आयुष्य थोड्याशा जागेत घालवू शकतो, झाडी झुडपामध्ये. आणि लाकडं फर्निचर असेल, लाकूड असेल आणि स्क्रॅप पण असेल, त्यामुळे कामगार वर्गांना सुद्धा हा साप आपल्या इथं दिसायला लागतोय. आणि मोठ्या प्रमाणात आता हा बाहेर पडतोय. कुरबरहट्टी माझ्या बाजूचं जे गाव आहे त्या गावात मी आहे. आणि घोणस, काही लोकांना अजगर समजतात, पण अजगर नाही, घोणस आहे, लक्षात घ्या. पिल्ले घालणारा साप, 1 इंच लांबीचा याचा दात असतोय. एका सेकंदाला 3 फूट हल्ला चढवणारा हा अतिशय धोकादायक साप, लक्षात घ्या. नागापेक्षाही डबल विषारी आहे, दुप्पट विषारी आहे. आणि धोकादायक म्हटलं तर नागापेक्षा जवळपास 10 पट धोकादायक म्हटला जातो, लक्षात घ्या. आफ्रिकन मांबानंतर सर्वात जास्त आशिया खंडात ह्याचे बाईट होतात. शेतकरी कामगारांना धोका आहे. हात पाय पडून ही काळजी सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. साधारण 6 वर्ष वयाचा हा भला मोठा घोणस साप आहे. धन्यवाद.